हॅलो फ्रेंड्स, मी मेघाज बुटीक चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे। आज आपण 30 साइजचं प्रिन्सेस कट ब्लाउज पूर्ण कटिंग आणि स्टिचिंग एकाच व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर सगळ्यात आधी आपल्याला प्रिन्सेस कटला जितकी मापं लागतात तर इथं सगळ्यात आधी आपण लिहून घ्यायचे आहेत। तर तुम्ही इथं बघू शकता मी छाती 30 घेतलेली आहे, त्याचा चौथा भाग 7.5 + 2 इंच घेतलेला आहे। कमर 24 घेतलेले आहेत, त्याचा चौथा भाग 6 + 2 इंच घेतलेला आहे। पूर्ण उंचीमध्ये +1 इंच मी ॲड केलेला आहे। हात उंचीमध्ये 1 इंच ॲड केलेला आहे। हात रुंदीमध्ये +2 इंच ॲड केलेला आहे। शोल्डर 5 इंच घेतलेला आहे। मुंडा 5.5 इंच घेतलेला आहे। गळा रुंदी 2 इंच घेतलेले आहे। मागील गळा 9 घेतलेला आहे आणि पुढील गळा 6 इंच मी घेतलेला आहे। तर अशा पद्धतीने आपली प्रिन्सेस कटची जी मापं आहेत तर सगळ्यात आधी मी इथं घेतलेली आहे। तर आता आपण पेपरवरती सगळ्यात आधी इथं मार्किंग करणार आहोत। तर आता सगळ्यात आधी आपण पूर्ण उंचीचं इथं माप घेणार आहोत। तर पूर्ण उंची 13 + 1 इंच 14 इंच आपण घेतलेली आहे। तर पूर्ण उंचीच्या रेषेवरती आपल्याला शोल्डरचं माप घ्यायचं आहे। तर शोल्डर मी 5 इंच घेतलेला आहे। शोल्डरच्या बरोबर खालच्या लाईनला आपण मुंड्याचं माप घ्यायचं आहे। तर मुंडा मी 5.5 इंच घेतलेला आहे। तर 5.5 वरती आपण इथं असं मार्किंग करायचं आहे। आता आपण इथे घेणार आहोत छातीचं माप। तर 7.5 + 2 इंच 9.5 इथं मी छाती घेतलेली आहे। तर मार्जिन आपण इथं 2 इंच ॲड करून घेतलेला आहे। त्यानंतर आपण घेणार आहोत कमरेचं माप। तर कमर 24 आहे, तर त्याचा आपण चौथा भाग इथं 6 घेतलेला आहे। त्यानंतर त्यामध्ये आपण 2 इंच मार्जिन ॲड केलेला आहे। तर 8 इंच आपण इथं पूर्ण अशी कमरचं मार्किंग केलेलं आहे। आता त्यानंतर छाती आणि कंबर आपण असं एक लाईन आखून घ्यायची आहे। शोल्डर आणि मुंडा आपण किती घ्यायचा, किती छाती असेल तर किती मुंडा आणि शोल्डर घ्यायचा, तर त्याचा जो चार्ट आहे मी माझ्या चॅनलवरती अगोदर अपलोड केलेला आहे। जो तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल तर तो तुम्ही नक्की बघा। अगदी 28 छातीपासून ते 44 छातीपर्यंतचा जो चार्ट आहे तर त्यामध्ये पूर्ण गळा रुंदीचं माप किती घ्यायचं, शोल्डर किती घ्यायचं, मुंडा किती घ्यायचा, ती सगळी डिटेल तुम्हाला सविस्तर माहिती त्या व्हिडिओमध्ये मिळेल। तर गळा रुंदी मी 2 इंच घेतलेली आहे। त्यानंतर पुढचा जो गळा आहे मी 6 इंचावरती मार्किंग करणार आहे। आणि त्यानंतर मुंड्याला आपण 1 इंच असं शेप द्यायचा आहे। तर तुम्ही इथं बघू शकता की आपण 1 इंचावरती मुंड्याला इथं असं शेप देणार आहोत। तर हे जी कटिंग आहे तर यामध्ये आपले फ्रंट आणि बॅक असे दोन्ही पार्ट एकदम कट होतात। तर एक्स्ट्रा कोणतंही आपल्याला कापड पेपर कटिंग बॅक साईडसाठी कोणतंही करायला लागत नाही। तर पेपर जो आहे असा फोल्ड केल्यामुळे बॅक आणि फ्रंटचे दोन्ही पार्ट आपल्याला इथं एकदम कट होतात। तर आपण मुंड्याला सुद्धा असा आकार दिलेला आहे। तर आता आपण गळ्याला थोडासा बाहेरून शेप देत आहोत। जर तुम्हाला पुढचा गळा थोडासा पसरट पाहिजे असेल तर तुम्ही अशा पद्धतीने गळा कट करू शकता, मार्किंग करू शकता। जसं की आपण थोडासा बाहेरून घेतलेला आहे, थोडासा पसरट केलेला आहे पुढचा जो गळा आहे तो। प्रिन्सेस कटचं जे कटचं मार्किंग आहे तर मी ते 3 इंचावरती केलेलं आहे। तर तुम्ही तो बघू शकता की आपण 3 इंचावरती कटचं मार्किंग इथं केलेलं आहे प्रिन्सेस कटचं 30 छातीचं। त्यानंतर वरती आपण इथं घेणार आहोत 5.25 इंच। तर मी 5.25 इंच असं वरती घेतलेलं आहे। तर आपला जो टक्स पॉइंट असतो तर मी इथं 5.25 इंचावरती घेतलेला आहे। मुंड्यापासून 1 इंच मी वरच्या साईडला असं एक मार्किंग करत आहे आणि त्यानंतर प्रिन्सेस कटला आपण असा आकार द्यायचा आहे। तर अगदी प्रॉपर असा प्रिन्सेस कटचा जो शेप आहे तर तो येतो। तर अशा पद्धतीने आपण असा प्रिन्सेस कटचा जो शेप आहे तर तो दिलेला आहे। तर ज्या कस्टमरचं मी ब्लाऊज शिवत आहे तर त्यांचं छातीचं जे पोर्शन आहे तर ते खूप कमी असल्यामुळे आतमध्ये जो स्पेस आहे तर मी तो एक कमी घेणार आहे। तर तुम्ही इथं बघू शकता की जसं मी 1.25 इंचावरती तर दोन्ही साईडला मार्किंग करणार आहे।
जर तुमचं छातीचं जे पोर्शन नॉर्मल असेल तर तुम्ही 1.5 घेऊ शकता, किंवा जास्त हेवी साईज असेल छातीची तर तुम्ही ते 1.25 सुद्धा घेऊ शकता. तर मी तर 1.25 दोन्ही साईडला घेतलेलं आहे. त्यानंतर सेंटरपासून आपण हे असे क्रॉसमध्ये लाईन आखून घ्यायचे आहेत दोन्ही साईडला. तर आपलं प्रिन्सेस कटचं जे मार्किंग आहे तर ते पूर्ण असं कंप्लीट झालेलं आहे. तर आता आपण कटिंग करणार आहोत. तर सगळ्यात आधी आपण बॅकचा मुंडा इथं कट करायचा आहे. तर आता मी सेंटरपासून आपली जी पार्ट आहेत फ्रंट आणि बॅक पार्ट दोन्ही असे सेपरेट केलेले आहेत. तर तुम्ही इथं बघू शकता की आपला बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट असे सेपरेट झालेले आहेत. तर बॅक पार्ट मी फिटिंगचा अजून कट केलेलं नाही, कारण आपण ज्यावेळी ब्लाऊज शिवतो तर त्यावेळी थोडं कमी जास्त होतं. तर नंतर आपण हे फ्रंट आणि बॅक पार्ट ठेवून फिटिंगची मापं टाकून मग आपण बॅक पार्टचे एक्स्ट्रा जे पूर्ण कापड आहे तर ते पूर्ण आपण नंतर कट करणार आहोत. तर आता आपण कट केलेला आहे फ्रंट पार्ट. तर आपलं जे आपण मार्जिनचं घेतलं होतं माप, तर तिथून आपण असं फ्रंट पार्ट कट केलेला आहे. तर आपलं पेपर कटिंग जे आहे पूर्ण असं फ्रंट आणि बॅकचं कटिंग झालेलं आहे. तर आता आपण मागचा जो गळा आहे तर तो 9 इंचावरती घेतला होता. तर आता आपण असं एक मार्किंग करणार आहोत 9 इंचावरती. त्यानंतर गळ्याची जी ब्रॉडनेस आहे तर ती तुम्ही कमी किंवा जास्त सुद्धा घेऊ शकता. तर मी तो थोडीशी एक्स्ट्रा घेतलेली आहे आणि त्यानंतर थोडासा असा बाहेरून त्याला शेप दिलेला आहे, जेणेकरून जो ज्यावेळी आपण पाठीमागच्या साईडला गळा घालतो तर त्यावेळी थोडासा घातल्यानंतर तो पसरतो. तर त्यामुळे आपण थोडंसं इथं बाहेरून मार्किंग केलेलं आहे पाठीमागच्या गळ्याचं. तर आता आपण हे अस्तरवरती कट करणार आहोत. तर आता सगळ्यात आधी आपण इथं अस्तर घेतलेला आहे. त्यानंतर पॅक बाजूला, अस्तरच्या पॅक बाजूला आपण सगळ्यात आधी बॅक पार्ट इथं काढून घेणार आहोत. तर तुम्ही तो बघू शकता की मी आपला जो बॅक पार्ट आहे त्याचं मी एक्स्ट्राचं जे आपलं पेपर कटिंग आहे, फिटिंगचं जे आपलं माप आहे आलेलं आहे त्याच्यापेक्षा जास्त मी इथं कटिंग केलेलं आहे. कारण ज्यावेळी आपण ब्लाऊज शिवतो तर त्यावेळी थोडंफार कमी जास्त होऊ शकतं ब्लाऊजमध्ये फिटिंग वगैरे करताना. तर त्यामुळे मी इथं बॅक पार्टचं आपलं फिटिंगचं जे माप आहे तर ते ॲक्युरेट असं कट केलेलं नाही अजून. तर फ्रंट आणि बॅक आपण दोन्ही रेडी करून मग हे एक्स्ट्रा जेवढं आपलं बॅकचं कापड राहतं तर ते आपण पूर्ण नंतर कट करणार आहोत. तर अशा पद्धतीने आपण बॅक पार्ट इथं अस्तरवरती कट केलेला आहे. तर आपली गळ्याची जी बाजू आहे प्रिन्सेस कटची तर ती आता आपण इथं ठेवून घेणार आहोत. तर जसं आपल्या अस्तरवरती ॲडजस्ट होतो तर तशा पद्धतीने आपण इथं ठेवून घ्यायचं आहे. तर सगळ्यात आधी मार्किंग करायचं आहे. तर आता जी बाजू आपली गळ्याची असते तर तिथं आपण जो 1.25 इंचाचा स्पेस जो आपला सेंटरपासून आपण कट केला होता तर ह्या साईडला आपण 1.25 इंच इथं जी आपली गळ्याची बाजू आहे तर तिथं असं क्रॉसमध्ये आपण वाढवायचं आहे.
तर तुम्ही तो बघू शकता मी आपल्या बॉटमला 1.25 इंच वाढवलेला आहे आणि गळ्याच्या साईडने मी अशी क्रॉसमध्ये एक लाईन आखून घेतलेली आहे। त्यानंतर जी बाजू आपली जॉईंट होणार आहे प्रिन्सेस कटला, दुसरा पार्ट आपला जॉईंट होणार आहे, तर तिथे सुद्धा अर्धा इंच वाढवायचा आहे। तर आपलं मार्जिन जे आहे तर ते वाढवून झालेलं आहे। तर आपण गळ्याच्या साईडला जे 1.25 इंच घेतलेलं आहे ते जर आपण घेतलं नाही तर आपल्याला जे आपलं मार्जिन आहे ब्लाऊजमध्ये 2-2 इंचाचं तर ते कुठेतरी कमी होतं आणि मार्जिन आपल्याला काहीच उरत नाही। तर त्यामुळे आपण हे गळ्याच्या साईडला मी जे क्रॉसमध्ये वाढवलेलं आहे बॉटमला 1.25 इंच आणि गळ्यापासून असे क्रॉसमध्ये लाईन आखलेली आहे, तर ते आपल्याला प्रत्येक ब्लाऊजला आणि प्रत्येक साईजला जे आहे जितका आपण स्पेस आतमध्ये घेतो तितका आपल्याला हा वाढवायचा आहे। तर आता आपला प्रिन्सेस कटचा दुसरा पार्ट आपण असा कट करून घेणार आहोत। तर सगळ्यात आधी आहे तसं सगळ्यात आधी मार्किंग करून घ्यायचं आहे। आणि त्यानंतर जी आपली फिटिंगची बाजू असते तर तिथे सुद्धा मी 1.25 इंच वाढवलेला आहे आणि असं क्रॉसमध्ये आपण एक लाईन आखून घ्यायची आहे तिथे सुद्धा। तर आता आपण अशी लाईन आखून घ्यायची आहे क्रॉसमध्ये आणि तुम्ही तो बघू शकता की जी आपली बाजू आपण जॉईंट करणार आहोत दुसऱ्या पार्टला तर तिथे सुद्धा आपण इथं अर्धा इंच एक एक्स्ट्रा वाढवून घेतलेला आहे। तर मी तर वरती काटाला वाढवलेलं नाही, तर तुम्ही तिथं सुद्धा वाढवायचं आहे अर्धा इंच। तर आपले फ्रंट जे आहे तर ते अशा फ्रंट आणि बॅक पार्ट अस्त्रवरती कट झालेला आहे। तर स्लीव्ज मी तर काढून घेणार आहे। तर स्लीव्ज मी या व्हिडिओमध्ये दाखवलेली नाही कारण स्लीव्जचा मी सेपरेट असा व्हिडिओ मी तयार केलेला आहे, अगदी सविस्तर माहिती दिलेली आहे, तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघू शकता। तर मेन कापडावरती सुद्धा तुम्ही इथं बघू शकता आपण अस्त्र ठेवून कट केलेला आहे। तर मेन कापड जे आहे आपलं ऑर्गेन्झा आहे, तर त्यामुळे मी एक्स्ट्रा असं कापड जे आहे कट केलेलं आहे। आणि सगळ्यात आधी आपण इथं जो आपला गळ्याची बाजू आहे तर ती अशी ठेवून अस्त्रवरती पूर्ण आपण जॉईंट करून घ्यायचे आहे। तर अस्त्र आणि कापड पूर्ण आपण असं जॉईंट करून घ्यायचं आहे। तर आता एक्स्ट्रा सगळं आपण इथं कापड कट करत आहोत। तर पूर्ण आपण अस्त्र आणि कापड जे आहे फ्रंट पार्ट जोडून घेतलेला आहे। तर आता आपण प्रिन्सेस कटला दोन्ही जे पार्ट आहे तर ते जॉईंट करून घेत आहोत। तर जॉईंट करताना मी बॉटम पासून खालून वरती घेते, तर तुम्ही तो बघू शकता आणि अगदी ॲक्युरेट आपला जो पार्ट आहे तर तो असा सेट झालेला आहे, कापड कमी जास्त अजिबात झालेले नाही। तर दोन्ही पार्ट जे आहेत आपले असे आपण जोडून घेतलेले आहेत। तर आता आपण आय हुक पट्टी तर तयार करून घेणार आहोत। तर जी हुकची पट्टी असते तर मी 2.5 इंचाची घेते आणि जी आयची पट्टी असते तर मी ती 3 इंचाची घेते। तर दाखवल्याप्रमाणे आय हुक पट्टी आपण अशी लावून घ्यायची आहे। तर तुम्ही आता बघू शकता की आतमध्ये जेवढा आपल्याला स्पेस हवा होता तर तितका स्पेस आपल्याला प्रिन्सेस कट मध्ये आलेला आहे। तर जास्त स्पेस आतमध्ये घेतल्यामुळे जर समजा छातीचं जर पोर्शन कमी असेल आणि
आतमध्ये जर प्रिन्सेस कटला जर स्पेस जो आहे जास्त आला असेल तर घातल्यानंतर ते थोडंफार लूज दिसतं. तर आता आय आणि हुक पट्टी आपली लावून अशी झालेली आहे. तर आता आपण अशी सेम एकावरती एक ठेवून बॉटमपासून आपण असं कट करून घेणार आहोत, एक लेवल करून घेणार आहोत. आणि त्यानंतर गळ्याची सुद्धा आपण अशी एक लेवल करून घेणार आहोत, जसं की दोन्ही साईडला असं मार्किंग करून घ्यायचं आहे. आणि जर गळ्याचा व्यवस्थित असा शेप प्रॉपर आपण असा परत एकदा द्यायचा आहे. तर यामुळे दोन्ही जे आपल्या पट्टी आहेत म्हणजे आय आणि हुकची पट्टी आपली आहे तर अगदी व्यवस्थित येते. तर कोणतीही पट्टी जी आहे कमी किंवा जास्त होत नाही अशामुळे. तर तुम्ही आता इथं बघू शकता की दोन्ही जे आपल्या आय हुकची पट्टी आहे अगदी व्यवस्थित आता आलेले आहे, दोन्ही ॲक्युरेट असे आलेले आहेत. तर आता इथं मी घेतलेले आहे रेडीमेड पायपिंग आणि त्या पायपिंगला आपण असे कट्स देत आहोत. तर जर तुम्हाला इथं पट्टी लावायची असेल गळ्याला तर पट्टी लावू शकता किंवा तुम्ही कापडाची सुद्धा पायपिंग लावू शकता. तर मी इथे घेतलेली आहे रेडीमेड पायपिंग आणि ही पायपिंग तुम्ही आता बघू शकता की एकदम काटाला आपण टिप मारून घ्यायची आहे. तर ही जी पायपिंग आहे तर तुम्हाला कोणत्याही टेलरिंग शॉपमध्ये मिळून जाईल. तर मी इथं पूर्ण ब्लाऊज जे आहे कोणत्याही ब्लाऊजला मी डिझाईनच्या रेडीमेड पायपिंगच वापरते. तर आता पूर्ण मी अशी गळ्याला पायपिंग जी आहे आपली लावून घेतलेली आहे. तर आता आपण इथं छोटे छोटे कट्स देणार आहोत. त्यानंतर आतल्या साईडला आपण असं फोल्ड पूर्ण करून घ्यायचं आहे. तर तुम्ही आता बघू शकता की गळा जो आपला खूप छान असा सेट झालेला आहे. तर आपण एक डबल एक टिप मारून इथं घेत आहोत, जेणेकरून आपला जो प्रॉपर असा गोल शेप आहे गळ्याचा तर तो अगदी व्यवस्थित येईल. तर पायपिंग सुद्धा तुम्ही बघू शकता खूप फिनिशिंग सोबत आपली पायपिंग जी आहे बसलेली आहे. तर आता दुसरी साईड आपण अशीच लावून घेणार आहोत. तर इथं सुद्धा पायपिंगला छोटे छोटे मी इथं कट्स देत आहे, जेणेकरून आतल्या ज्यावेळी आपण पायपिंग ज्यावेळी वळवतो तर त्यावेळी तो शेप जो आहे गोल तर तो व्यवस्थित येतो गळ्याचा. तर आता गळ्याचा जो शेप आहे तो अगदी व्यवस्थित आणि प्रॉपर असा आपला गोल शेप आलेला आहे. तर गळ्याला परत एकदा मी एक तापटीप इथं मारून घेत आहे पायपिंगच्या अगदी साईडला. तर गळ्याचा शेप तुम्ही इथं बघू शकता खूप छान असा आपला गोल आलेला आहे. तर आता आपण बॉटमला सुद्धा पायपिंग लावून घेणार आहोत. तर त्यासाठी इथं मी घेतलेला आहे अस्तर. तर एक अस्तरची आपण इथं पट्टी घेतलेली आहे. त्यानंतर बॉटमला सुद्धा आपण असं सगळ्यात आधी असं पायपिंग जी आहे आपली लावून घ्यायची आहे. अगदी पायपिंगच्या साईडला किनारीला आपण इथं टिप मारून घ्यायची आहे. तर त्यावरती आपण असं अस्तर ठेवून जी टिप आपण पायपिंगच्या अगदी किनारे मारलेले आहे तर त्याच टिपवरती आपण ही दुसरी टिप जी आहे अस्तरवरती मारून घ्यायची आहे. आणि त्यानंतर दाखवल्याप्रमाणे अस्तर असं आतल्या साईडला आपण पूर्ण फोल्ड करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर त्याच्यावरती आपण इथं टिप मारून घ्यायची आहे. तर ही टिप जी आहे तुम्ही मोठी सुद्धा मारू शकता, इथं तुम्ही हात शिलाई सुद्धा घालू शकता. तर पायपिंग जी आहे बघा तुम्ही खूप छान अशी सेट झालेली आहे. बॉटमला सुद्धा आता दुसरी सुद्धा साईड आपण अशीच कंप्लीट करून घेणार आहोत. तर दोन्ही साईड अशा पूर्ण कंप्लीट जे आहेत तर ते झालेले आहेत पायपिंग लावून. तर तुम्ही तर बघू शकता की दोन्ही साईडला गळ्याला आणि बॉटमला सुद्धा आपण अशी पायपिंग लावलेली आहे. तर आपला फ्रंट पार्ट असा रेडी झालेला आहे. तर आता आपण घेणार आहोत बॅक पार्ट.
तर बॅक पार्टवरती सगळ्यात आधी आपण असा गळा जो आपण शेप कट केलेला आहे तर त्या शेपनुसार अर्धा इंचाच्या स्पेसवरती आपण इथं टीप मारून घेणार आहोत। तर आता टीप मारून मी घेतलेले आहे। एक्स्ट्राचं जेवढं आपलं कापड आहे तर ते पूर्ण आपण इथं कट करून घ्यायचं आहे। त्यानंतर अस्तर आतल्या साईडला पूर्ण आपण फोल्ड करून घ्यायचं आहे। त्याच्यावरती आपण दाबटीप मारून घ्यायची। दाबटीप मारल्यानंतर पूर्ण अस्तर आणि कापड पूर्ण जॉईंट करून घ्यायचं आहे। आणि जॉईंट केल्यानंतर एक्स्ट्राचं जितकं कापड आपलं इथं राहिलेलं आहे तर ते पूर्ण आपण इथं कटिंग करून घ्यायचं। आणि नेहमीप्रमाणे जसे आपण इथं टक्स मारतो आपल्या ब्लाउजला तसे टक्स मारून घ्यायचे आहेत। तर आता गळ्याला सुद्धा मी इथं रेडीमेड जी आपली पाइपिंग आहे तर ती लावणार आहे। तर पाइपिंगला असे छोटे छोटे कट्स द्यायचे जेणेकरून ज्यावेळी आपण गोल गळ्याला शेप वळवतो गोल आकाराला तर त्यावेळी ते अगदी व्यवस्थित आणि फिनिशिंग सोबत वळते। तर अगदी सिंपल अशी सोपी अशी पद्धत आहे। ज्यांना कोणाला पाइपिंग लावायला जमत नसेल तर तुम्ही हे जे ऑप्शन आहे तर ते नक्की यूज करू शकता। अगदी सोप्या पद्धतीने पाइपिंग लावायची जी पद्धत आहे आणि अगदी ॲक्युरेट अशी पाइपिंग आपली बसते, सेट होते कापडावर सुद्धा। कट्स मारल्यानंतर फक्त एवढंच करायचं आहे, ज्यावेळी आपण रेडीमेड पाइपिंग लावतो तर त्यावेळी छोटे छोटे कट्स द्यायचे आहे जेणेकरून पाइपिंग जी आहे अशी एका साईडला किंवा गोल जो शेप असतो तर त्या साईडला उचलत नाही। तर ते बॉटमला सुद्धा मी अशी पाइपिंग लावून घेतलेली आहे। तर आता शोल्डर आपण जॉईंट करून घेणार आहोत इथं। तर बॅक पार्टवरती सगळ्यात आधी आपण फ्रंट असा ठेवून घ्यायचा आहे। त्यानंतर इथं तुम्ही बघू शकता की थोडंसं वरच्या साईडला मी शोल्डर इथं कट केलेला आहे, जो आपला बॅक पार्ट थोडंसं शोल्डर इथं वर जात होतं। तर फिटिंगच्या साईडला आपण थोडंसं बॉटमला ठेवून एक्स्ट्रा जेवढं आपल्याला शोल्डर आलेलं आहे तितकं कट करून घ्यायचं आहे पूर्ण। आणि त्यानंतर एकदम किनाऱ्याला टीप मारायची आहे आपल्याला। तर एकदम काटोकाट इथं टीप घ्यायची आहे। आणि त्यानंतर ही टीप मारल्यानंतर आपण दोन्ही शोल्डर असे एकमेकांवरती ठेवून एक्स्ट्राचे जे शोल्डर आहे पूर्ण कट करायचं आहे। म्हणजे जे शोल्डर दोन्ही आहेत तर ते पूर्ण असे ॲक्युरेट कट करून नंतर मग आपण इथं शोल्डर पूर्ण जॉईंट करून घेणार आहोत। तर इथं अर्धा इंचाच्या स्पेसवरती आपण इथं शोल्डरची टीप आहे तर ती घेतलेली आहे। तर आता दुसरी ही बाजू आपण अशी शोल्डर जोडून घेणार आहोत। तर सगळ्यात आधी आपण असं हे जे आपलं बॅक पार्ट आहे असं सेट करून घ्यायचं आहे। आणि त्यानंतर इथे तुम्ही बघू शकता की एक्स्ट्राचं जेवढं आपलं बॅक पार्टचं कापड शिल्लक राहिलेलं आहे तर ते पूर्ण आपण असं कटिंग करून घ्यायचं आहे। दोन्ही पार्ट असे लेवल करून घ्यायचे आहेत आपल्याला व्यवस्थित ठेवून। तर बॅक आणि फ्रंट आपले असे तयार झालेले आहेत। आणि ह्याचं जे माप आहे तर ते अगदी फुल जे आपलं मार्जिन आहे 2-2 इंचाचं तर ते फुल मार्जिन येतं। तर सगळ्यात आधी आपण असं बॉटम व्यवस्थित ठेवून घ्यायचं आहे। जितकं मुंड्याला कापड एक्स्ट्रा राहील ते पूर्ण आपण कटिंग करून घ्यायचं आहे। एकदम लेवल एकसारखं करून आपल्याला इथं फ्रंट आणि बॅक करून घ्यायचे आहेत। तर एका साईडची मी स्लीव्ह जी आहे तर ती अशी जोडलेली आहे। तर तुम्ही इथं बघू शकता की आपण आता दुसरी स्लीव्ह जी आहे तर ती अशा पद्धतीने जोडून घेणार आहोत। तर सगळ्यात आधी स्लीव्हचा सेंटर पॉईंट आपल्याला इथं काढून घ्यायचा आहे। आणि त्यानंतर जी आपली फ्रंट बाजू जोडणार आहोत तर तिथून आपण अर्धा इंचावरती थोडासा असा शेप कट केलेला आहे। स्लीव्ह जोडताना सुद्धा अर्धा इंचाच्या स्पेसवरतीच आपण टीप मारून घ्यायचे आहेत। जास्तही घ्यायचं नाही किंवा त्याच्यापेक्षा कमीही घ्यायचं नाही। तर स्लीव्ह लावताना सुद्धा कुठे आपल्याला खेचायचं वगैरे नाही, अगदी अलगद स्लीव्ह जी आहे कापडावरती ठेवून लावून घ्यायची आहे आपल्याला।
तर ॲक्युरेट आपली अशी स्लीव्ज जी आहे तर ती बसलेली आहे. तर कुठेही यामध्ये कापड कमी किंवा जास्त होत नाही. तर दोन्ही स्लीव्ज अशा आपल्या कंप्लीट झालेल्या आहेत लावून. तर आता आपण इथं फिटिंगची एका साईडला टिप मारत आहोत. तर सरळ बाजूने टिप आपण एक मारून घ्यायची आहे, अगदी किनारीला टिप मारून घ्यायची आहे. त्यानंतर एक्स्ट्राचं सगळं इथं पूर्ण आपण जे कापड घेतलेलं आहे कमी जास्त झालेलं तर ते पूर्ण असं कट करून घ्यायचं आहे. त्यानंतर ब्लाऊज जे आहे जे उलटा आपण करून घ्यायचं आहे. तर उलट्या बाजूने एक आपण अशी दाबटीप जी दाबटीपची आपली टीप असते तर ती टीप मारून घ्यायची आहे. तर दुसरी साईड आपण अशीच टिप मारून घेणार आहोत. तर आता दोन्ही साईड आपण असे लॉक करून घेतलेले आहेत. आता आपण टाकणार आहोत फिटिंगचं माप. तर हात रुंदी जी आहे मी तर 5.25 इंच घेतलेले आहे. त्यानंतर छाती 7.5 इंच आपण इथं मार्किंग करायचं आहे. कमरेचं माप आपण 6 इंचावरती मार्किंग करणार आहोत. तर फिटिंग सुद्धा आपलं इथं खूप छान असं आलेलं आहे. एक लाईन मध्ये आपलं फिटिंग जे आहे तर ते आलेलं आहे आणि ब्लाऊज मध्ये मार्जिन सुद्धा फुल उरलेलं आहे. तर एक लाईन मध्ये आपलं फिटिंग जे आहे आलेलं आहे. खूप छान असं फिटिंग आपलं ब्लाऊजचं जे आलेलं आहे. तर दुसऱ्या साईडला सुद्धा आपण असंच फिटिंग करून घ्यायचं आहे. अगदी प्रॉपर असं आपलं फिटिंग जे आहे ब्लाऊजचं आलेलं आहे. तर दुसरी साईड आपण अशीच मार्किंग करून घ्यायची आहे. तर जी आपली आयपट्टी असते तर तिथं मी अर्धा इंच थोडंसं फिटिंगमध्ये वाढवते. तर आयपट्टीपासून इथं मी अर्धा इंच छातीमध्ये आणि कमरेमध्ये इथं माप मी वाढवून घेत आहे. तर आपलं दुसऱ्याही साईडचं फिटिंग खूप छान असं आणि एक लाईनमध्ये आलेलं आहे. तर आपल्या ब्लाऊजचं सुद्धा असं फिटिंग झालेलं आहे. तर फ्रेंड्स, तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ ब्लाऊजचा कसा वाटला तर तो मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुम्हाला जर यामध्ये काही डाऊट असतील तर मला तुम्ही कमेंटमध्ये नक्की विचारू शकता. तर फिनिशिंग बघू शकता ब्लाऊजचं खूप छान असं फिनिशिंग आलेलं आहे. ऑर्गेन्झा कापड असून सुद्धा. तर गळ्याचा सुद्धा शेप आपला व्यवस्थित असा छान असा पसरट पुढचा गळा आलेला आहे. तर बॅक साईडला मी इथं नॉट लावून घेणार आहे. तर आता सगळ्यात आधी आपण ब्लाऊज ज्यावेळी आपलं कंप्लीट होतं तर त्यावेळी आपण स्लीव सुद्धा मोजून घ्यायचे आहेत. अगदी आपल्या दोन्ही सेम आल्या आहेत की नाहीत ते. तर 30 साईजचा प्रिन्सेस कट जो ब्लाऊज आहे आपला पूर्ण असा रेडी झालेला आहे फिनिशिंग सोबत. तर फ्रेंड्स, तुम्ही जर माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. तर प्रॉपर असा आपला फिनिशिंग सोबतचा ऑर्गेन्झा ब्लाऊज इथं रेडी झालेला आहे 30 साईजचा. तर आता तुम्ही इथं फिटिंग पण बघू शकता. अगदी ॲक्युरेट आपलं फिटिंग जे आहे आपल्याला 30 साईजचं तयार करायचं होतं. तर 30 साईज आपलं बरोबर असं ॲक्युरेट तयार झालेलं आहे. कमरसुद्धा आपली 24 इंचाची तयार झालेली आहे. तर अगदी ॲक्युरेट आपलं असं फिटिंगचं जे माप आहे तर ते आलेलं आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद.